तर एनीबडी कॅन स्टार्ट एनी स्मॉल मार्केट प्लेस. जसं झेनझी च्या जनरेशनला काही विशिष्ट प्रकारचे प्रोडक्ट्स आवडतात, तर त्यांना ते खूप शोधावे लागतात. तर असे 50 प्रोडक्ट जर एकत्र आणले आपण आणि एनी पर्सन कॅन स्टार्ट फ्रॉम दिस होम ऑल्सो, की स्वतःच्या घरून एक त्याला आपण म्हणतो पॉपअप स्टोअर्स. पॉपअप स्टोअर्स. बरेच लोक वेगवेगळ्या लोकांचे प्रोडक्ट्स घेऊन एका सोसायटीमध्ये जाऊन एक पॉपअप स्टोअर लावतात. येस सॅटर्डे संडेचा स्टोअर. येस म्हणजे नो एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट, नो लाईट बिल, नो रेग्युलर भाडं. ते सोसायटी काय घेईल ते घेईल, करेक्ट. पण ते लोक मार्केट क्रिएट करतात त्या सोसायटीमध्ये, तात्पुरतं मार्केट. येस येस वीकली. आणि वीकली मार्केट हा. म्हणजे सॅटर्डे संडे मार्केट किंवा कुठच्या तरी सुट्टीच्या दिवशी ते मार्केट क्रिएट करतात. हो. किंवा अगोदर एक फार पॉप्युलर कॉन्सेप्ट असायचं, त्याला आपण जत्रा भरवायचो ना सोसायटीज मध्ये, फेअर. त्याला आपण फन अँड फेअर. फन अँड फेअर. फन अँड फेअर. तर दॅट इज नाव कन्वर्टेड इनटू पॉपअप स्टोअर. येस. म्हणजे एखादा उद्योजक 8-10 ब्रँड्स घेतो. फ्ली मार्केट म्हणतात त्याला फ्ली मार्केट म्हणतो Flea किंवा त्याला पॉपअप स्टोअर म्हणतो. येस फ्ली मार्केटमध्ये परत अनेक उद्योजक येतात. येस. पण पॉपअप स्टोअर मध्ये एखादा व्यक्ती आयदर तो स्वतःच्या प्रोडक्टचं स्टोअर टाकतो किंवा अनेक प्रोडक्टची डिस्प्ले त्या एका पॉपअप स्टोअर मध्ये लावतो आणि सेल करतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो इट इज ऍक्च्युअली सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ द कस्टमर. कस्टमर आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे वेळ आणि शोधायची त्याची कॅपॅसिटी. परवाच्या दिवशी मी मालवणी जत्रोत्सवचं उद्घाटन केलं गोरेगावला. ओके. आता ती पण एक जत्राच आहे ना, मालवणी जत्रा, हो. मालवणी जत्रोत्सव. तर त्याच्यामध्ये असणारे जे स्टॉल धारक असतात ना, त्यांचा तो एकच बिझनेस असतो, प्रत्येक जत्रेमध्ये आपला स्टॉल लावणे. त्यांच्याकडे फिक्स दुकानच नसतं. करेक्ट करेक्ट. दे आर ऑलवेज मोबाईल. म्हणजे आज 10 दिवस इथे, तर हो. पुढच्या 10 दिवसची जत्रा भांडुपला, त्याच्यानंतरची जत्रा कोकणात, त्याच्यानंतरची जत्रा भायखळ्याला, करेक्ट. पुण्याला. हो. तर ते लोक जत्राच भरवतात. म्हणजे ते उद्योजक असे असतात, ते फक्त जत्रेचे उद्योजक आहेत. त्या प्रत्येक जत्रेमध्ये त्यांची सामग्री घेऊन ते तिथे पोहोचतात. Correct. आणि किती चांगली गोष्ट आहे बघा, कारण फुटफॉल जो क्रिएट करतो ना, तो कार्यक्रम क्रिएट करतो. कारण त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट असतं, खाणं पिणं असतं आणि सेल्स असतात. तर तिथे तुम्हाला वॉक इन कस्टमर क्रिएट करण्यासाठी किंवा फुटफॉल क्रिएट करण्यासाठी सोपं जातं. आणि हे लोक आहेत ना, तुमच्या मेमरीमध्ये सेट असतात. कारण त्यांना माहिती आहे जानेवारीमध्ये म्हणजे मालवणी जत्रोत्सव गोरेगाव वेस्टला BST कॉलनीमध्ये होतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये ते भांडुपला कुठेतरी होतं. मार्च महिन्यामध्ये ते ठाण्यामध्ये कुठेतरी होतं. तर लोकांना ते माहीत असतं की आता जानेवारी आला म्हणजे मला इथे जायचंय. यू बिकम अ पार्ट ऑफ पीपल्स मेमरी, सबकॉन्शियस माइंड. तर अशा पद्धतीने सुद्धा लोकांनी आपले स्वतःचे मार्केट प्लेसेस क्रिएट केलेले आहेत. करेक्ट.